गुड मॉर्निंग फ्रॉम उज्जैन. जय महाकाल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही लोक चाललो आहेत आता उज्जैनसाठी. महाकालचं दर्शन फायनली महाकालचं दर्शन आलं आहे. महाकालचा बुलावा आला आहे तर आम्ही सगळे पूर्ण ग्रुप चाललो आहे. पण आज सॅटर्डे संडे असल्यामुळे बरीच गर्दी आहे. बघू आता दर्शन कारण का आम्ही आरतीसाठी आता चाललो आहे. 9:30-10ची आरती आहे, नैवेद्य आरती. त्या आरतीसाठी चाललो आहे. तर बघू आता किती वेळ लागतो आहे कारण का खूप गर्दी चालू आहे. बघू बस एकदा एवढं खुश आहे की या महाकालच्या नगरीमध्ये वाईब्सच खूप वेगळे आहेत आणि खूप छान वाटतं आहे. कारण का म्हणजे काल जसं आम्ही महाकालच्या इथे एंट्री घेतली आहे उज्जैनमध्ये तेव्हापासून ना एक वेगळ्याच प्रकारचे वाईब्स वाटत आहेत. तर बघू आता एकदा फक्त दर्शन होऊ दे व्यवस्थित कारण का आतमध्ये वाटतं मोबाईल कॅमेरा काही अलाउड नाही आहे. एकदा झालं की बघूया, दर्शन करून येतो लगेच पटपट. चलो सी यू. महाकाल. कसं वाटलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन? छान वाटलं आणि आरती भेटली आपल्या सगळ्यांना. आरती मिळाली, आनंद इतका झाला, इतकी प्रसन्नता झाली ना मनामध्ये. इतकी इच्छा होती एवढ्या दिवसांची ना, पूर्ण झाली ती इच्छा माझी. खरंच ना. पण आरती जी असते ना ती करताना एकदम सामने दिसलं आणि ती आरती करतात ना ती एकदम जे वाईट पॉझिटिव्ह येतात ना, म्हणजे खरंच एक गोष्ट आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तिकडे जाऊन बघा, तुम्हाला जे वाईब्स भेटणार. आणि खरीच गोष्ट आहे, जी आरतीमध्ये जी गोष्ट एक्सपिरियन्स केली ना ती एकदम वेगळीच होती. हा, मुकेश भाऊजींनी आमचं दर्शन करून दिलं. ताई थँक्यू. आम्ही प्रोटोकॉलमध्ये जाऊन 250चा पास घेतलेला, पण त्याच्यासाठी पण तुमचं आतून सेटिंग लागते, जे आमच्याकडे आमच्या ग्रुप मेंबरमध्ये एकाची होती. मग त्यांनी आमचं दर्शन करून दिलं आणि आम्हाला एकदम आरती वगैरे सगळी समोर भेटली आहे. तर आता आम्ही इकडे उज्जैनचं दर्शन घेतलंय आणि इथून आता आपण पुढे जायचंय. आपण नाश्ता वगैरे करूया. त्याच्यानंतर आम्ही कालभैरवसाठी जाणार आहोत. कालभैरवचं तिथे दर्शन घेऊन पुढे आपण तसं करू. ठीक आहे, चला. जय महाकाल. जय महाकाल. और दही भी चाहिए. तर आता आम्ही सगळेजण इकडे स्पेशालिटी महाकालचे कुर्ते वेअर केलेत आणि आम्ही लोक सगळेजण चाललो आहोत आता कालभैरवच्या दर्शनासाठी. कालभैरवचं दर्शन घेऊन आम्ही आता इथे पूर्ण सिद्धी माताचं मंदिर आहे तिथे संध्याकाळची आरती होते. आम्ही आरतीसाठी थांबणार आहोत. आम्ही सगळेजण आता चाललो आहे 2 ई-रिक्षामध्ये गेले कारण का आम्ही विचार केला चला ई-रिक्षाचा पण एक्सपिरियन्स घेऊया इकडनं. म्हणून ई-रिक्षामधून आम्ही आता चाललो आहोत आपल्या कालभैरवसाठी. तर कालभैरवचं दर्शन करून येतो. आता आमचं कालभैरवचं दर्शन झालंय. कालभैरवच्या दर्शन नंतर आम्हाला आता तिथे आरतीसाठी जायचं आहे कारण का 7चा टायमिंग आहे आरतीचा आणि 6:30 वाजता पोहोचायचं आहे. अदरवाईज तिथे आज संडे आहे तर खूप गर्दी असणार आहे. म्हणून आम्ही लोक आता सगळे चाललो आहोत आरतीसाठी. खूप गर्दी आहे कारण का सॅटर्डे संडे आला आणि ॲक्च्युली मुलांच्या सुट्ट्या पण चालू आहेत ना, तर त्याच्यामुळे ना खूप सगळीकडे आम्हाला खूप गर्दी भेटत गेली आहे.
आम्ही आता इथे नाईट वॉक करतोय कॉरिडॉरमध्ये उज्जैनच्या. जस्ट फिरून झालं आहे पूर्ण आणि सगळा ग्रुप सोबत आहे. आता खूप थकलो आहे. आता उज्जैन फायनली कंप्लीट झालं आहे आमचं दर्शन आणि आता आम्ही इकडनं चाललो आहे आमच्या हॉटेल चेकआउटसाठी. हॉटेल चेकआउट केलं की इकडनं रात्री आम्ही निघणार आहोत मुंबईसाठी. म्हणजे तुम्ही इथे आलात समजा उज्जैनमध्ये तर कमीत कमी 2 ते 3 दिवस कंटिन्यू तुम्हाला पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रॉपर सगळं दर्शन उज्जैन फिरू शकता जसं आम्ही केलं. म्हणजे आता आमची खूप लेट नाईटची ट्रेन आहे मुंबईसाठी. तर आम्ही खूप म्हणजे अक्षरशः बघते माझं फेस पूर्ण आम्ही लोक सगळे थकून गेलो. म्हणजे एवढं त्यांचा कॉरिडॉर मोठा आहे ना की पूर्ण फिरण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात. आता आमचं इकडचं दर्शन कंप्लीट झालं आहे आणि आम्ही लोक आता सगळे चाललो होतो. उत्साह बघा आमच्या मुलींचा. पूर्ण थकलो आहे तरी पण फोटो सेशन काय कमी नाही होत आहे. सो साइन ऑफ करतो आहे. उज्जैनची पूर्ण ट्रिप आमची संपली आहे. काही राहिलं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन पूर्ण डिटेल्स त्याचे. म्हणजे इकडनं पूर्ण आम्हाला किती ओव्हरऑल बजेट झाला, आम्ही कुठे कुठे फिरलो ह्याचे सगळे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर तुम्ही ते पूर्ण गो थ्रू करा. बिकॉज आमची ट्रिप पण एक साधारण 3-3.5च्या बजेटमध्ये झाली आहे. तर तुम्ही पण तशी प्लॅन करू शकता. बिकॉज आम्ही तसंच पूर्ण प्लॅन केलं आणि कुठेही आमची गैरसोय न होता. सो भेटू आता परत पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बिकॉज आम्ही आता इकडनं मुंबईसाठी निघणार आहोत. बिकॉज सगळे टायर्ड झालो आहेत. मुंबईसाठी निघतो इकडनं. मग आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. चलो बाय, टेक केअर. कसे बसले आहेत बघा गाईज. देखो गाईज, ओ गाईज.